मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर, मात्र मुंडेंनी हात जोडत राजीनाम्यावर बोलण्यास नकार दिला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासानी बैठक, मुंडे कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित। अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद, पक्षबांधणीचा त्यांनी आढावा घेतला। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा, राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद, राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत, राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीने निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरतील। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा। भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा विधानसभाध्यक्षांना पत्र, विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट।